नमस्कार, माझं नाव निकिता यशवंत जोशी. आमचं हे गाव मालवण आहे. आता दरवर्षी कसं तुम्हाला माहीतच असेल, कोकणात गणपती हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर गणपतीमध्ये भजनं आली, आरती आली किंवा आपले बाकीचे पण म्हणजे कार्यक्रम होत असतात. दरवर्षी पारंपरिक खेळ आले, फुगडी पण खेळतात लोक, म्हणजे बायका खेळतात फुगडी असं. तर आता कसं आरतीमध्ये आम्ही ज्या पुरातन काळात होतं तर प्रसादाला म्हणजे आरतीच्या किंवा भजनाच्या प्रसादाला लोक तवशी, मोदक किंवा जे जुने पदार्थ असे ते द्यायचे. पण आता जसं जसं कल्चर पुढे जातं तर तसं लोक म्हणजे आपण पण एक वेगळं करावं म्हणून वेगवेगळे डिशेस ट्राय करतो आम्ही. वाडीतले सगळेच ट्राय करतात. असं कधी मंचुरियन झालं, कधी फालुदा झाला किंवा कधी पाणीपुरी, जसं जसं ज्याला जमतं तसं देतात. आणि तसंच जे आरतीकर येतात ते खूप म्हणजे आरती होते, सगळं खूप छान होतं आणि ते प्रसाद बाप्पाला पण दिला जातो आणि बाप्पानंतर आरतीकर त्या प्रसादाचा आस्वाद घेतात. आता दुपारी जेवण एकत्र झाल्यावर आम्ही सगळी भावंड एकत्र बसलेलो. कोणी कोबी तासत होता, कोणी लसूण चिरत होतं, कोणी मिरच्या साफ करत असतात. तर हे सगळं करताना आम्हाला एकरूप सगळ्या भावंडांची मदत होते, कारण हे एकट्याचं काम नाहीच आहे आणि एवढ्या लोकांसाठी प्रसाद करणं म्हणजे सगळ्यांनी मिसळूनच करावा लागतो. तर माझा मोठा दादा, त्यानंतर माझी ही सगळी छोटी भावंड माझ्या सोबत होती आणि अशा रीतीने तुम्हाला एक भरपूर आनंदही भेटतो आणि ह्या आनंदात तुम्ही सगळं काही की जे कोणी आरतीसाठी येणार आहे त्यांच्यासाठी बनवायचा एक वेगळा आनंद असतो, जो आम्ही असे वेगवेगळे प्रसाद बनवून तो त्यांना चांगला आवडावा, आमच्याकडून जावा याचीच एक आशा असते. त्यांची पण उत्सुकता बनवून राहते की आज इथे काय असेल. आरती सगळे बाप्पाच्या सोबत त्यांचं अजून असं असतं की चला आज हे ट्राय करायला भेटेल, ते ट्राय करायला भेटेल. आणि ते पण एक कसं की घरच्या घरी. आता बाहेर गेलं तर जसं तुम्हाला माहिती आहे आजकाल बाहेरचं कसंही बनवून देतात. तो घरच्या घरी बनवलं तर माणसाला 4 घास जास्त पण जातात आणि चांगले सुद्धा जातात. आणि ते बाप्पाच्या ह्याने अख्खी वाडी एकत्र येऊन सगळे म्हणजे प्रत्येकाचं त्याच्या घरी जे बनलेलं असतं ते आस्वाद घेतात. नमस्कार, लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज कोकणामध्ये सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाची मोठ्या धामधूमपणे सुरुवात झालेली आहे आणि ह्याच गणेशोत्सवानिमित्त आज आपण मालवण तालुक्यातील धुरीवाड्या गावामध्ये विलास जोशी यांच्या घरी जे बाप्पा विराजमान झालेले आहेत तर त्या ठिकाणी इथे आपण आता पोहोचलेलो आहोत. आणि ह्यांच्या घरी जी बाप्पाची मूर्ती आहे, ह्या बाप्पाच्या मूर्तीबद्दल अधिक माहिती आपण या जोशी कुटुंबियांकडून जाणून घेऊया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. सर्वांना विनम्रपूर्वक नमस्कारसुद्धा आहे. आज आपल्या घरी बाप्पाची एक गणपती इथे स्थापन झालेली आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आणि तर आपल्या एकंदरीत या कुटुंबाची जी आपल्या गणपती बाप्पांकडे जी सेवा अर्चा चालू असते तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. माझं नाव नम्रता हिरवी आणि मी आज आली आहे माझ्या मामांकडे. जे हे जोशी कुटुंब आहे, जे सालाबादप्रमाणे त्यांचा ते गणपती उत्सव खूप थाटामाटाने गणपतीला आणून त्यांची प्राणप्रतिष्ठापना करून मोठ्या उत्साहात साजरा करतात. तसंच सालाबादप्रमाणे आजही श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आमचे गणपती बाप्पा विराजमान येथे झालेले आहेत आणि सर्वांनीच त्यासाठी खूप डेकोरेशन पासून त्यांच्या सजावटीसाठी सर्वच भावंडांनी मिळून मिसळून खूप साऱ्या काम त्यांना आणण्यापासून त्यांचं पूजा अर्चा होण्यापर्यंत सगळंच काही एकदम आनंदाने केलेलं आहे. नक्कीच गणपती बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत आणि हे गणपती बाप्पांचा मुक्काम आपल्या घरी एकूणच 5 दिवसांचा आहे. तर गणपती बाप्पा आणतानाचं स्वरूप एक प्रकारे कसं असतं, म्हणजे गणपतीची मूर्ती आपण या मूर्तिकारांकडून घेऊन येतात तर त्या मूर्तिकारांकडून इथे आणीपर्यंतचे स्वरूप असतं ते कशा पद्धतीमध्ये असतं? आता आम्ही गणपती बाप्पा हे आमचे तारक कांबळी म्हणून मालवणमध्ये रेवंडी म्हणून असं गाव आहे, तिथे एक तारक कांबळी म्हणून मूर्तिकार आहेत. त्यांच्याकडे दरवर्षी आमची गणपती बाप्पा आमचा आकार घेतो, तिकडे साकार होतो आणि मग तिकडनं आम्ही टेम्पोमधून तो आदल्या दिवशी संध्याकाळी आणला जातो आणि घरी ठेवला जातो. मग जे काही बाकीचं सजावट असेल म्हणजे गणपती बाप्पांना छोटे खडे लावण्यापासून जसं की त्यांचं काही ना काही छोटा मोठा
सजावट असते ती सगळी केली जाते. आणि सकाळीच जसं की भटजी काका येतात, त्यांच्या ह्याने आम्ही गणपती बाप्पांना विराजमान करून त्यांची पूजा अर्चा केली जाते. जसं काही त्यांचं सागर संगीत असतं ते सगळं सांभाळून वगैरे बाप्पाची एकदम परंपरेनुसार पूजा अर्चा केली जाते. बाप्पांची मूर्ती विराजमान झाल्याच्या नंतर भटजींकडून पूजा वगैरे झाल्याच्या नंतर दुपारी नैवेद्य वगैरे दाखवून मग संध्याकाळचं एक एकंदरीत स्वरूप म्हणजे कसं असतं, म्हणजे आरती भजनं वगैरे? पूजा म्हटलं की पहिला दिवस बाप्पाचा म्हटलं की मोदक हे आलेच, तर मोदकाची रेलचेल पूर्ण दिवस आमच्याकडे चालू असते. मग बाप्पाला नैवेद्य दाखवून संध्याकाळचा दिवस हा थोडासा विरंगुळा, म्हणजे घरात आरती होणे किंवा वाडीवाडीत आरतीवाले असतात, मग ते सगळे घरी येतात, आरती होते बाप्पाची. त्यानंतर प्रसाद वाटप वगैरे होतो. जसं की आता आपण तवशी चिबूड याकडे आपला कल बदललेला आहे आणि आपण थोडे अपडेट झालो, सो मग थोडं अपडेट प्रकारे प्रसाद वाटला जातो. आणि भजनं म्हणजे आमच्याच वाडीतली लोक येऊन भजनं वगैरे म्हणतात, फुगड्या वगैरे घातल्या जातात. नक्कीच आज खरं तर गौराईचं आगमन झालेलं आहे. कोकणामध्ये सर्वच ठिकाणी गणपती ज्यावेळी विराजमान होतात तर त्याच्या दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी या 5व्या दिवशी अशा रीतीने गौराईचं आगमन होतं आहे. तर आज गौराईचं आगमन झालेलं आहे, तर तुमच्याकडे गौराईची पद्धत कशा प्रकारे आहे? गौराई म्हटलं तर तळ कोकणात ही प्रॉपर अशी गौरी आणली जाते, तिची पूजा अर्चा केली जाते प्रॉपर. पण आमचं हे धुरीवाडा गाव आहे मालवणमध्ये, जिथे आमच्यासाठी गौराई म्हणजे आमचा जसा महादेवासाठी नारळ ठेवतात तसाच गौराईला एक नारळ आणि एक हळदीचं झाड असतं, त्यालाच आम्ही आमची गौराई म्हणून पूजा करतो. आणि आमची गौराई ही अशी 5-6 दिवसांसाठी, जसे गौरी गणपती असतात तशी विसर्जित केली जात नाही. जेव्हा आमच्या बाप्पाचं विसर्जन असेल, म्हणजे जे काही 5 दिवसांनी, 7 दिवसांनी, 11 दिवसांनी, तेव्हाच आमची गौरी विसर्जित केली जाते. नक्कीच ठिकठिकाणी प्रत्येक संस्कृतीप्रमाणे त्यांच्या परंपरा बदलत असतात. तसं आपण आता धुरीवाड्यामध्ये आहोत, तर ह्या वाडीतली सुद्धा एक वेगळ्या प्रकारे परंपरा आहे जी आता तुम्ही इथे आम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे 5 दिवसांचं आपलं पुढे जे बाप्पांचं विसर्जन होणार आहे तर त्याचं स्वरूप कसं असतं, विसर्जनाचं जे स्वरूप आहे इकडे आपल्या वाडीमधून, धुरीवाड्या या वाडीमधून, तर ते स्वरूप कसं असतं? आता विसर्जनाच्या दिवशी सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर पंचपक्वान्नाची रेलचेल चालू असते. ते सगळं झाल्यावर वाडीतल्या लोकांना जेवणासाठी बोलवलं जातं. जसा की महाप्रसाद असतो तसं बाप्पाचा एक महाप्रसाद असतो. त्यानंतर मग संध्याकाळी हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी भटजी काका येतात, त्यांची उत्तर पूजा करतात. उत्तर पूजा झाल्यानंतर बाप्पाला घरातून आनंदाने बाहेर काढलं जातं, जिथे आम्ही शेण सारून रांगोळी वगैरे घातली जाते. आणि मग बाप्पाची शेष भरणी केली जाते. जसं की 5 स्त्रिया घेऊन म्हणजे तांदूळने शेष भरतात, 5 वेळा खाली वरती चढून खाली उतरवणे असं सगळं होतं. मग त्याच्यानंतर बाप्पाला पारंपरिक पद्धतीने भजन म्हणा किंवा जसं की आता अपडेट गोष्टी होत राहिल्या तसं मग बँजो वगैरे घेऊन आम्ही आमच्या इथे चिवला बीच आहे, तिथे मग आम्ही आमच्या बाप्पांना विसर्जन करतो. आणि त्यानंतर मग विसर्जन झाल्याच्या नंतर जो बाप्पांचा जो मुख्य जो पाठ असतो आपला, तो पाठ वगैरे आणून घरी आणल्याच्या नंतर पुन्हा एकदा आरती वगैरे होते की मग फक्त तेवढीच तिथे आरती होते? नाही, जशी काही बाप्पाला आपण बीचवरती नेल्यावर जशी आरती होती तशीच आणताना आम्ही बाप्पाच्या पाटावरती थोडी समुद्राचीच वाळू ठेवून तिथून मग आपण बाप्पाला घेऊन येतो. जसं की आपण जेव्हा आपण तळणीचे मोदक असतात ते बाप्पासोबत पाण्यामध्ये सोडतो, त्याचप्रमाणे त्यातला एक मोदक आणि माती थोडीशी ठेवून पाटावरती आम्ही आणतो आमच्या घरी, जिथे बाप्पा विराजमान झालेले असतात तिथेच ठेवून मग पुन्हा घरातले सगळे मंडळी मिळून आरती वगैरे करतात. अशा रीतीने आपल्या या कुटुंबामधून गणपती उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पडतो. लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्या या पुढच्या गणपतीसाठी जे काही तुमचे सण वगैरे उत्सव वगैरे असतात तर त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. लोकनिर्धार चॅनलचे मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला संधी दिली. ह्या पूर्ण जोशी कुटुंबीय जसं की ते गणपती उत्सव साजरा जसं काही सालाबादप्रमाणे साजरा करतात, ती गणपती बाप्पाची मूर्ती आणून सगळं
स्थापन वगैरे करून त्याबद्दल आम्हाला संधी दिली सांगण्याची, त्यासाठी लोकनिर्धार चॅनलचे खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.